आजी, तू काय करतेस? अरे मी सुक्या मासाचं लोणचं बनवते. हे कशासोबत खायचं? भाकरी किंवा चपाती, पेज याच्याबरोबर खायचं. हे तू कशी बनवतेस हे दाखव. आता बघ हा कसं बनवते ते. पहिला काय केलं मी, हे मासा असतो सुका, ते 3 मासे मी ह्याच्यावर गॅसवर भाजून घेतले मस्तपैकी अगदी. कोकणात हे चुलीवर भाजतात, आता आपल्याकडे चूल नाही म्हणून आपण गॅसवर भाजतो. तर गॅसवर भाजल्यावर हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं. वरनं सगळं काळं बिळं असतंय ना, ते सगळं स्वच्छ करायचं. आतले काटे काढायचे आणि त्याचे बारीक बारीक फोडी करायची अशी. हे बघ, बघितलंस का? हो. हे बघ, फोडी करायची. मग सगळं फोडी करून झालं की मग पुढचं मग तुला आता सांगते बघ हां काय काय करायचं. आजी, तुझे मासे काढून झाले? हो हो, झाले झाले. आता दाखव कसं करायचं हे आहे. बघ, आता मी गॅस चालू केला आहे. हे छोटंसं पॅन ठेवलं आहे हां. आता त्याच्यावर ना थोडंसं हे बघ तेल, बघ एवढं तेल घालते. हे बघ, तेल गरम झालं की त्याच्यात 3 कांदे चिरले आहेत मी. 3 माशांना 3 कांदे. हे बघ, ते आता मी परतून घेते काय. मला मऊ अगदी लालसर रंगावर परतून घ्यायचा. हे आता गरम झालं, आता टाकते. 3 कांदे आहेत काय, मस्त असे परतून घ्यायचे. तू थोडंसं मीठ का घातलंस? कांदा भाजायच्यासाठी मी पटकन भाजला जातो. हां. आपण लालसर रंगावर हे सगळं करून मऊ करून घ्यायचं. बघ या, हे बघ झालं. हे आता एवढं लालसर झालंय. हां. आता एका एक थाळीत काढून घेऊया आपण. असं काढून घेतो आणि तो मग असं गर काढलाय ना त्याचा, आपण त्याच्या माशाचा गर काढलाय, तो काय करायचा, जरा पाण्यात घालायचा. नाहीतर पाण्यात घातलं ना की त्याचं खारटपणा जातो आणि तो असा पिळून घ्यायचा आणि तो कांद्यात टाकायचा. हा बघ, असा कांद्यात टाकला की मग झालं. कांद्यात टाकून ते मिक्स करायचं. नंतर मिक्स करूया. आता त्याच्यात थोडंसं परतून तीळ टाकायचे थोडेसे, एक किती 2 चमचे. 2 चमचेच टाकायचे, जास्त पण नाही. जास्त टाकले तर नाही चांगलं लागेल. 2 चमचे तीळ टाकून जरासे